माहिती आणि भरपूर अशा मार्गदर्शन ज्यांनी केलं आमचे गुरुवर्य प्रदीप पिचारे सर आणि त्याचबरोबर संतोष म्हात्रे सर. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीमचे कॅप्टन फिल्डिंग सजवा. मॅच आपल्या समोर रंगली जाते. मदन नाना प्रतिष्ठान वर्सेस जतिंजय 11 हा संघ आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला बॉल पुरवा. नेक्स्ट मॅच जय बालाजी वर्सेस स्मिथ 11 या दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. भावेश पाटील यांचा संघ आहे. मदन नाना प्रतिष्ठान म्हणजेच कैलासवासी मदन पाटील यांच्या नावाने हा संघ देखील आहे. भानुदास पाटील साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. रामदास पाटील साहेबांना पंढरीनाथ पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विशाल लारा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जीबी पारसिक बँकेमध्ये व्यवस्थापक आहेत आणि पंढरीनाथ पाटील साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. चला मॅचला होते सुरुवात. मदन नाना प्रतिष्ठान वर्सेस जतिंजय 11 हा संघ देखील आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एकीकडे स्ट्राईक रेटवर फलंदाज. काल जर पाहिलं तर अग्रिकोळी हा फॉर्मॅट देखील पहिल्यांदाच तळोली प्रीमियर लीग मध्ये राबवला गेला आणि त्यामध्ये 2 फायनलिस्ट टीम पोहोचली. त्यातील मदन नाना प्रतिष्ठान आणि जय बालाजी संघ. त्याचबरोबर आदरणीय शंकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. सर्व अतिथी मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं राखला जातोय. ही तळोली प्रीमियर लीग आहे. इथे तुमचा सन्मान होणारच आणि हेच शिकवले तळोली गावाच्या सर्व युवकाने की मान्यवरांचा अतिथी देवो भव ही परंपरा आहे तळोली गावाची. आणि आज त्याच तळोली गावाचा क्रिकेटचा घमासान आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी जानू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांचा सन्मान आपण करावा. आज संतोष म्हात्रे सँडी सरांचा वाढदिवस आहे. आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक समालोचक असेल, त्यांच्या स्टेटसवर आज संतोष म्हात्रे सँडी असतील कारण की प्रत्येकाच्या आवडीचा समालोचक आहे. इथे पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळते. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक रेटवर अभिषेक आहे आणि विक्रांत पाटील कॅप्टन आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी साखोट टप्प्याचा बॉल टॉप पेज लागलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एका धावाने टीमची धावसंख्या आणि स्वतःचा अकाउंट ओपन केले अभिषेक पाटीलने. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना काल मदन नाना प्रतिष्ठान संघ हा फायनल मध्ये पोहोचला. त्याचबरोबर जय बालाजी हा संघ देखील जो ज्ञानेश्वर बडवी यांचा संघ आहे आणि त्याचबरोबर मदन नाना प्रतिष्ठान म्हणजेच भावेश पाटील यांचा संघ देखील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं थोडासा उशीर होतोय. आज तळोली गावाच्या क्रिकेट मध्ये एक वेगळा प्लॅटफॉर्म उभा केलाय. तळोली प्रीमियर लीग सगळ्यांचंच लक्ष वेधलं या प्रीमियर लीगने. केडी पाटील साहेब ज्यांची वाणी ऐकून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मला आठवते की तळोली गावामध्ये जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा केडी पाटील यांचा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळायचा. असे दिग्गज समालोचक आहेत आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात. मला आठवते की 3-4 वर्षापूर्वी जेव्हा TPL साठी मी पहिल्यांदा समालोचन करण्यासाठी आलो होतो त्यावेळेस त्यांनी नाव विचारलं होतं आणि त्यावेळेस माझी स्तुती केली होती. थँक्यू व्हेरी मच. अशा दिग्गज समालोचकांबरोबर ही आम्हाला पोच पावती मिळते. एका कलाकारासाठी ही फार मोठी गोष्ट असते. थँक्यू व्हेरी मच. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर तळोली गावातील ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब आणि हे मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिले असे चंद्रकांत पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. हॅलो चंद्रकांत पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. हे मैदान उपलब्ध करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याच्या घडीला तळोली गावाचा क्रिकेटचा मैदानाचा एक संग्राम सुरू आहे, संघर्ष सुरू आहे.
इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर टॉप पेज लागले, चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. मुकेश पाटील थँक्यू व्हेरी मच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकर लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकर लागेल. आदरणीय बळराम पाटील साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. बळराम पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या मंचावर करणार आहोत. सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. संत सुरुवात म्हणावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे मोठा फटका थ्रू द बॅकवर्ड पॉइंट चेंडू जाईल. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकर लागेल. संत सुरुवात म्हणावं लागेल. चांगले षटक संदीप पाटील. गोलंदाजी करत असताना अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजलेला खेळाडू आहे. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइड ला ऑन ड्राय केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम मदन नाना प्रतिष्ठान संघाला. फलंदाज अभिषेक पाटील बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. नारायण म्हात्रे साहेबांचा सन्मान नेहमीच TPL मध्ये एक विशेष भूमिका असते ॲज अ खेळाडू म्हणून. मागच्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. अगदी शेवटचं ओव्हर टाकत असताना खूप चांगली गोलंदाजी आणि अनुभवी असे खेळाडू आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तळवली गाव आज एकत्र आलाय. तळवली गावाच्या एकात्मतेचा जो संदेश दिलाय. तळवली प्रीमियर लीग TPL टॅलेंट प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. तळवली गावाचं टॅलेंट आज बाहेर काढण्याचा एक प्रयत्न केला जातो TPLच्या माध्यमातून. आणि विशाल पाटील असेल, मुकेश पाटील असेल, संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर ग्रुप असेल, यांनी या तळवली गावाच्या क्रिकेटला एकत्र केलंय. आणि तळवली गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सर्व खेळाडू असतील, यांचं सगळ्यांचं मंडळ असतील, या सर्वांचंच योगदान आहे या स्पर्धेसाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय निखिल सावंत. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत पाटील. आणि नॉन स्ट्राईक एंडवर मनोज दळवी, जो तळवली गावाचा पहिला बायकर मॅन आहे. महाविकास आघाडी चषक सँडी सर तो मेन समालोचनासाठी होतात आणि काय बॅटिंग केली होती. बेस्ट बॅटरचा किताब आणि पहिला बायकर मॅन म्हणून तळवली गावाचा मनोज दळवीला मानलं जातं. एक धाकड फलंदाज आहे. षटक क्रमांक 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राय केलाय. संदीप फॉर्मलिंग करेल तोपर्यंत लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकर लागलेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पॉवर प्ले क्रमांक 2. निखिल सावंत. निखिल सावंत गोलंदाजी ट्रॅकवर. मनोज दळवी स्ट्राईक एंडवर आहे. त्याला खातं उघडायचं आहे. पहिलाच बॉल फुल ऑर्लेनचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न केलाय मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. बघा विक्रांत पाटील आणि मनोज दळवी हे 2 असे खेळाडू आहेत जे की फॅक्टर आहेत. यातील दोन्ही खेळाडूपैकी एक खेळाडू जर या मॅच मध्ये चालला तर धावफलक 50+ नक्कीच होईल. तेवढी क्षमता आहे या खेळाडूंकडे. आडबा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. गोलंदाज निखिल सावंतच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकार लागेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथे लाईन मिस केली. खराब चेंडू. यशच्या मागे यष्टीरक्षक चूक करत असताना मात्र व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. सचिन सावंत आपल्याला पाहायला मिळतील. विकेट कीपरच्या भूमिकेत एक उत्कृष्ट खेळाडू आहेत.
इथे देखील चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली लाईन अँड लेंथ क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा आडव्या बॅटने बॅटिंग करत असताना तुम्हाला बऱ्याच वेळा डॉट बॉल खेळावा लागेल, कारण की प्रत्येक बॉल तुम्ही जर क्रॉस खेळलात तर नक्कीच गोलंदाज तुमच्यावर हावी होईल. आखून टप्प्याचा बॉल भिरकावलाय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला धमाका. चेंडू सीमारेषेच्या पार. पाटील, मी मगाशी म्हटलं होतं की हा खेळाडू जर मैदानात राहिला तर डोकेदुखी ठरेल, आणि आता विक्रांतच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या 17. खोलवा टप्प्याचा हा चांगला बॉल, कॉट बिहाइंडची संधी होती ती गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. कॅच ड्रॉप झाली आहे, षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 6 आणि या षटकामध्ये धावा आल्या 12 धावा. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनगड 1 गडी बाद 18 धावा. चला डीजे मास्टर कडे जाऊया. आम्हाला प्रभावित केलं त्यातील एक आवाज म्हणजे LD पाटील सर. हे 2 बंधूने अशा पद्धतीने समालोचन केलं ना, ते आजूबाजूचे जे सध्याच्या घडीला समालोचन करतात त्या सर्वांना एक प्रेरित करणारी आवाज होती. पूर्वीच्या काळी सँडी सर, प्रदीप सर तुम्ही समालोचन करत असाल त्यावेळेस डीजे नव्हते, साऊंड एवढे चांगले नव्हते. एखाद्या कर्णावर तुम्ही समालोचन करायचं त्यावेळेस एक समालोचक पूर्ण स्पर्धा करायचा, एवढा स्टॅमिना आहे. आताच्या स्पर्धेमध्ये एका दिवसासाठी 4-4 समालोचक असतात, त्यामुळे आवाज जाण्याचे चान्सेस फार कमी असतात, तरी देखील थकावट होते. पण पूर्वीच्या काळी तुम्ही कसं समालोचन केलं असेल की एका माणसाने 5-5, 3-3 दिवस एक समालोचकाने संपूर्ण स्पर्धा कव्हर केले. त्याबद्दल मी सलाम आहे या सगळ्याच कॉमेंटेटरांचं. संतोष म्हात्रे, सँडी सर असतील, प्रदीप विचारे सर असतील, त्याचबरोबर LD पाटील असतील, KD पाटील सर असतील, या सर्व समालोचकांबरोबर आज मायक्रोफोन शेअर करण्याची संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतोय की इतका अनुभव आज मला अनुभवाला मिळेल. चला बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलक लागले. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील स्वतः कॅप्टन आहे. पहिला बॉल अगदी अपस्टंपवर ठेवलाय, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील सर हे 2 पंच ना, सँडी सर, प्रदीप सर, ज्या प्रीमियर लीग होता, ज्या मोठे इव्हेंट होता त्यामध्ये ह्या 2 अंपायरची खऱ्या अर्थानं मागणी आहे. कारण की ज्या पद्धतीची अंपायरिंग या दोन्ही अंपायरने केले ना, हॅट्स ऑफ आहे. दोघांकडे भरपूर अनुभव आहे. कुशल सारसुळेकडून दोघांनीही खूप वर्ष क्रिकेट खेळले आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या 2 अंपायरने आज संपूर्ण नवी मुंबई नाही तर नवी मुंबई बाहेरच्या स्पर्धा देखील आपल्या नावी केल्यात. चांगली अंपायरिंग. यावेळेस ऑन साइडला मनोज दळवीचा शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. आणि आता मनोज दळवी 4 झाल्या. आता मनोज दळवी तापलाय. या पुढच्या बॉलवर गोलंदाजांना अक्षरशः घाम गाळावा लागेल. चांगला बॉल आहे. सुरेख लाईन, सुरेख लेन ही ताकद आहे आणि कौतुक करेन मी गोलंदाज अक्षय पाटीलचं. यंगस्टर गोलंदाज आहे. मनोज दळवी सारखा इनफॉर्म बॅट्समनच्या गेन्स हा बॉल अप्रतिम दर्जाचा आहे. सुपर कॉन्टेस्ट. एकीकडे यंगस्टर आहे, एकीकडे इनफॉर्म बॅट्समन आहे. ऑफ स्टंपवर डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने
अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मस्तकावर दस्तक देणारा मनोज दळवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. दोन षटकार आतापर्यंत लगवले गेले. मनोज दळवीच्या बॅट मधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. धावा दाफलकावर लागले. षटक क्रमांक 30 अक्षय पाटील वर चढवलेला हल्ला. यावेळेस stand and deliver. This one is big one. It's out of the ground. चेंडू सीमारेषा पार, षटकार. ही पॉवर हिटिंग आहे, हे आक्रमण आहे, हा अटॅक आहे, तो केला जातोय मनोज दळवीच्या माध्यमातून. मनोज दळवी या नावाचं वांदळ या मैदानामध्ये घोंगावत असताना तळोली प्रीमियर लीग मध्ये नेहमीच मनोज दळवीचा खेळ हा बहरताना पाहायला मिळाला. इनफॉर्म बॅट्समन आहे. 3 षटकार आतापर्यंत लगले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. एक गडी बाद 37 धावा. आक्रमण अटॅक केला जातोय. इथे लाईन पाहावी लागेल. चांगली लाईन पाहायला मिळते. अगदी बॅटच्या खालून चेंडू जातोय. अपस्टंप वर मारा केला जातोय. अक्षय पाटीलने कमबॅक केलाय. बघा गोलंदाज काय पद्धतीने गोलंदाजी करतोय. षटकार लगवल्यानंतर कमबॅक देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. कुठलाही प्रेशर नाही, शांत आणि संयमाने गोलंदाजी करतोय. जरुरी या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. खराब चेंडू. अतिस्तुती कधी कधी अंगलट येते सँडी सर, म्हणून समालोचकाला शब्द वापरावे, पाणी आणि वाहणी वापरावे असं म्हटलं जातं. आणि इथे चूक झाली गोलंदाज अक्षय पाटीलची, कारण की आम्ही स्तुती केली आणि इथे चूक केली. बिमर पद्धतीचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातो. प्लस षटकार आणि 7 धावा मिळतील. 44 धावा. 44 धावा दाखल करावे लागलेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि शेवटचा चेंडू हा फ्री हिटचा असेल. मनोज दळवी काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज अक्षय पाटील तयार होतोय. यावेळी देखील अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल अक्षय पाटीलची. या ओव्हर मध्ये अक्षरशः धुलाई पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केलेत. 4 षटकार आणि 1 चौकार. धावा दाखल करावे लागलेत. काय बॅटिंग केली. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. कॅप्टन वर अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावा लागतो आणि या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी. आज तळोली गावात जत्रेचं स्वरूप आलाय. तळोली गावात प्रत्येक घराघरामध्ये चर्चा सुरू आहे. तळोली गावामध्ये आज सुगंध दरवळतोय. त्याचं नाव आहे तळोली प्रीमियर लीग. गाव छोटं असलं तरी देखील तितक्याच मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव केली जाते. तितक्यात मोठ्या उत्साहाने इथे गणपती, गणेश चतुर्थी साजरी केली जाते. तेवढ्याच उत्साहाने रामनवमी हा सण देखील साजरा केला जातोय. तळोली गाव हा एकात्मतेचा संदेश देणारा गाव आहे आणि आपल्या गावाच्या एकात्मतेसाठी तळोली प्रीमियर लीगचं आयोजन देखील केलं जात आहे. 48 धावा दाखल करावे लागले. षटक क्रमांक 3 संपलं गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मनोज राठोड येतोय अगेन्स्ट विक्रांत पाटील जो कॅप्टन आहे. विक्रांतला जास्तीत जास्त स्ट्राईक आता मनोजला द्यावी लागेल. चांगली बॅटिंग मागच्या षटकामध्ये पाहिली. इथे फिंगर रोल केली. पडल्यानंतर चेंडूचा हलकासा बाहेर निघालाय. लेग कटर बॉल अपील केली होती सचिन सावंतने, मात्र दोन्ही अंपायर एकत्र आले म्हणजे चर्चा होईल.
आणि चर्चामध्ये निकाल काय लागेल याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. उदय तांडेल सर असतील, गुरुनाथ पाटील सर असतील आणि इथे अंपायर काय डिसिजन देतील त्याकडे लक्ष असेल. आणि फलंदाज बाद होतोय. विक्रांत पाटील बाद झालाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे आणि फलंदाज गोलंदाज मनोजला सफलता मिळते. जर अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. विक्रांत तुम्ही कॅप्टन आहात आणि तळोली प्रीमियर लीग आपली आहे. न्यूट्रल अंपायर म्हणून गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सरांना आपण इथे इन्व्हाइट केलं, त्यामुळेच अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आणि पहिला दुसरा धक्का लागतो. विक्रांत पाटील कॅप्टन परतला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. 48 धावा. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीप विचारे सर, रेडिओ जॉकी, गेली 30-35 वर्ष ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये आपलं राज्य गाजवलं आणि आमच्यासारख्या अनेक समालोचकांना ज्यांनी घडवलं, समालोचन करण्यासाठी टिप्स दिल्या. आणि आज मी फार भाग्यवान आहे की संतोष मात्रे सँडी सर असतील, प्रदीप विचारे सर असतील, असे 2 गुरु असताना मात्र कधीही डिप्रेशन आलं, कधीही अडचण आली, कधीही समालोचन करण्यासाठी कुठल्याही गोष्टीची माहिती आपल्याला नसेल, त्यासाठी नेहमीच मी त्यांना फोन करतोय आणि नेहमीच अगदी शिष्याप्रमाणे माझ्याशी वागणूक करतात. नेहमीच मला प्रेमाची वागणूक देतात. त्यामुळेच या समालोचन क्षेत्रामध्ये जे काही चांगलं कमवलं ते ही 2 माणसं मी कमवलेत आणि त्या 2 माणसाने आज थोडंफार का नाव होईना पण आज समालोचन करण्याची संधी मिळते. फुल अर्लेनचा चेंडू आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. नो बॉलचा इशारा केला जातोय. मनोज राठोड चूक करतोय. नो बॉल. बीमर पद्धतीचा चेंडू वेस्टचा वर चेंडू पिचिंग केला जातोय. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल आणि नो बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 50 आकड्यावर. 50 धावा दाखल करावं लागले. पहिल्याच बॉलवर मनोज राठोडने विक्रांत सारखी मोठी विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला. फ्रीटचा बॉल असेल. स्ट्राइक एंडवर नवीन फलंदाज येतोय नरेश. फ्लाइटेड चेंडू इन कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता पण लाईन कुठेतरी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकली होती. कमी गतीचा गोलंदाज आहे पण या गोलंदाजाकडे कट आहे. लेग कटर, ऑफ कटर हे दोन्ही बॉल हाताळतोय. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. 51 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी, खराब आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. त्यानंतर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर आणण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं पण इथे प्रेशर आता गोलंदाजावर झाला. 3 नकारात्मक चेंडू. इथे देखील खराब चेंडू. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. ज्यावेळेस आपण कुठल्या तरी शॉपिंग करण्यासाठी जातो त्यावेळेस एका प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतं ना, त्याप्रमाणे वाईड वर 1 बायची धाव फ्री मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. 53 धावा दाखल करावं लागेल. खराब गोलंदाजी आतापर्यंत 54 या आकड्यावर. माफ करा 54 ऑन स्कोर बोर्ड. टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. एलिव्हेशन पाहावं लागेल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेशच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांचा षटकार. धावा अतिरिक्त स्वरूपात हाताळले गेले. मनोज राठोडच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू. यश यांचा वेध. फलंदाज बाद. हा चांगला बॉल इनटू द ब्लॉक होल. फलंदाज बाद होतील. टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर पाहायला मिळालं आणि मनोज राठोडने विकेट काढली. नरेशी फलंदाज बाद.
जर रुपेश पाटीलने 3 षटकार लगवले तर RSM ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. RSM कडून 500 रुपयाचं पारितोषिक 3 षटकार लगवतोय रुपेश पाटील. नवीन बॅटर मैदानामध्ये आला. मनोज राठोडने विकेट प्राप्त केली. खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा ब्लॉक होल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. लगातारचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये मनोज राठोड यशस्वी झालाय. लाजबाब गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलाय मनोज राठोडने. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर बालाजी कांबळे साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर या. बालाजी कांबळे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपला देखील सरस स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. जय बालाजी वर्सेस स्मिथ 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहतील. आणि सर टाइम अजून 4 ओव्हर सर. 5च्या या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लक्षात घ्या तुम्ही रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अजय. हॅट्रिक ऑन हॅट्रिक बॉल. मनोज पुन्हा एकदा तयार. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. हॅट्रिक साधली गेली आहे. पहिली हॅट्रिक मनोज राठोडच्या नावावर, ज्याने चुका केल्या होत्या. आणि चुका आणि शिका असं म्हटलं जातं. इथे शिकलं गेलंय आणि मनोज राठोड हा ठरलाय पहिला खेळाडू या TPL. पलटवार केलाय मनोज राठोडने. TPL 2024 मधला पहिला खेळाडू ज्याच्या नावावर ही हॅट्रिक साधली गेली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 3 विकेट. पहिले 2 विकेट अगदी यष्ट्यांचा वेध घेतला. त्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये फलंदाजाला परतावं लागलं. नवीन बॅटर यावेळी देखील खोलबा टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. इथे खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. 4 धावांना षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपला. 64 धावा धावफलकार लागेल. ओम साई MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. TPL टॅलेंट प्रीमियर लीग तळोली प्रीमियर लीग 2024. चला षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय चंदू. स्ट्राइक एंडवर मनोज दळवी. पहिला बॉल थ्रू द कव्हर चेंडू जातोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. मनोज दळवीच्या बॅट मधून येतोय चौकार. मनोज दळवी चांगली बॅटिंग करतोय. 4 धावांना टीमची धावसंख्या 68 या आकड्यावर. 68 ऑन अ स्कोर बोर्ड.
ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज लागली, चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये. मनोज दळवीने आज चोफेर फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. स्लॉक बोर्डच्या षटकामध्ये चंदू षटक आहे. सचिन यांच्या वतीने जर चंदूने हॅट्रिक साधली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, एकूण 70 धावा फलकार लागलेत. अखेरचं षटक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन ड्राय खेळलाय, विकेट एरिया आहे, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनेल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. जर 2 षटकार लगवते तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल. काल 45 धावा पाहायला मिळाल्या तन्मयच्या बॅट मधून, पण हे अर्धशतक होईल की काय? स्लॉक स्वीप, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. मनोज दळवीच्या बॅट मधून धमाका, चेंडू सीमारेषा पार षटकार. वा भाई वा, व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 75 या आकड्यावर, 79 आकड्यावर. वैयक्तिक धावसंख्या 44 वर खेळतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा षटकार आला तर अर्धशतक झळकावेल आणि सगळ्यांचंच लक्ष आहे आपल्या टीम साठी कशा पद्धतीने जय जतीन टीम साठी परफॉर्मन्स केला जाईल. यास मदन नाना प्रतिष्ठान टीम म्हणजेच भावेश पाटील यांचा संघ देखील आहे. 44 आकड्यावर खेळतोय. चंदू पुन्हा एकदा तयार, आखून टप्प्याचा बॉल भिरकावलाय. टीपीएलच्या या सिंगमामध्ये पहिलं अर्धशतक, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मनोज दळवी ठरलाय या टीपीएल 2024 चा पहिला बॅटर ज्याच्या बॅट मधून आलाय अर्धशतक. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 85 ऑन स्कोर बोर्ड, 85 धावा. इंडिव्हिज्युअल हाय स्कोर देखील पाहायला मिळाला आणि टीम हाय स्कोर देखील आहे. या स्पर्धेतला उच्चांक गाठलाय 85. शेवटचा बॉल यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेतलाय. इथे सिंगल मिळेल, बॅटनी सिंगल आली आहे. षटक क्रमांक संपले गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 86 आकड्यावर, 87 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर बघूया या 87 धावा कशा पद्धतीने मदन नाना प्रतिष्ठान टीम कडून या धावांचा पाठलाग केला जाईल आणि जय जतीन 11 टीम, यस जय जतीन टीम या रनचा पाठलाग करेल आणि मदन नाना प्रतिष्ठान टीमने बॅटिंग केली. बघूया या 86 म्हणजे 86 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय जय बालाजी आणि स्मिथ 11 टीम. चला टॉस सेरेमनीसाठी जाऊया. प्रदीप सर, ओ टू प्रदीप सर. चला स्मिथ 11 स्मिथ 11 आणि जय बालाजी दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपण पाहत आहात तळवली प्रीमियर लीग 2024 मानाची, अभिमानाची आणि सर्वांना एकत्र आणण्याची ही संकल्पना तळवली प्रीमियर लीग. जे मान्यवर येथे आहेत सन्माननीय श्रीमान शंकरजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे केडी पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. पंढरी पाटील साहेब यांना देखील विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय प्रभाकर मडवी साहेब आपण देखील या. प्रभाकर पाटील साहेब माफ करा. हे आपल्या गावातील जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आहेत यांनी अगदी आपल्या गावाला एकत्र जोडून ठेवलेलं आहे. ही सर्वात मोठी जमेची गोष्ट आहे. खरोखरच हे आपल्या भूमिपुत्रांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जय बालाजी वर्सेस स्मिथ 11, जय बालाजी वर्सेस स्मिथ 11 या 2 संघादरम्यान येथे टॉस होईल. या मान्यवरांना विनंती आहे या बाजूला या.
या साहेब. चला टॉस उडवतायत, सर्वच मान्यवर हात लावतात या टॉसला. एक अनोखा टॉस आहे. जय बालाजी वर्सेस स्मिथ. टॉस जिंकलाय स्मिथच्या कॅप्टननी. काय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. आता काय जास्त विचारत नाहीये कारण की मॅच चालू आहे. चला ऑल द बेस्ट साहेब. आपल्याबद्दल सांगितलं विघ्नेश मडवीन, केडी पाटील आणि आपल्यासारखे एक धुरंधर क्रिकेट कॉमेंटेटर आज या गावाला लाभलेत, आमच्या मुंबईला लाभलेत किंवा टेनिस क्रिकेट जगताला लाभलेत. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि ज्याप्रमाणे विघ्नेशने सांगितलं की आपल्यामुळे आम्ही बरंच काही शिकलो आमच्या जीवनामध्ये. काय वाटतं साहेब, ही संकल्पना आपली तळवली प्रीमियर लीग 15व्या वर्षामध्ये पदार्पण करते? अतिशय अभिमान वाटतोय हा गाव माझा असल्याचा. आणि ज्यावेळेला माझ्या कॉमेंट्रीबद्दल सांगितलं जातं, पण मी ज्यावेळेला कॉमेंट्री करायचो त्यावेळेला कोणी एवढे हुशार कॉमेंटेटर झालेच नव्हते. गावात एकमेव व्यक्ती की जे समोर असेल ते बोलायचं सांगायचं, कारण कळणारं असं कोणीच नव्हतं. त्यामुळे मी जे बोलतो ते बरोबर बोलतोय, चांगलं बोलतोय, वाईट बोलतोय, त्याची शहानिशा करणारी माणसं फार कमी होती. त्यामुळे मला वाहवा केली जाते. विशेष असं काही नाही. मला तर या क्षेत्ररक्षाच्या जागा ॲक्च्युअल कुठली जागा, कोण खेळाडू कुठे आहे, काय हे काहीही माहिती नव्हतं. मी करायचो, बोलायचो, फक्त बोलायची याच्या माईक समोर बोलायची एक तेवढी धाटणी होती माझ्याकडे. बाकी तसलं विशेष असं काही नव्हतं. कोण कुठे काय बसतोय, कुठे लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड ऑफ कुठे गल्ली, कुठे काय, कसलं काही ज्ञान नव्हतं. पण बोलायचो कारण त्यावेळेला कोणीच बोलणारा व्यक्ती नव्हती. त्यामुळे आमच्यासारख्याच जमून जायचं. पण दिवस अख्खा दिवस आम्हाला बोलायला लागायचं. कळलं? अख्खा दिवस बोलायला लागायचं. एकच कॉमेंटेटर एकटाच, सुरुवातीपासून 9 वाजल्यापासून 5-6 वाजेपर्यंत. त्यामुळे दशरथ पाटीलनी माझी कॉमेंट्री ऐकली. दशरथ पाटील नेहमी येतात, बोलतात माझी साहेब तुमच्या विचार साहेब तुमच्या समोर सुद्धा मी बोललोय, केलंय, बरंच वेळा झालं, तर तुमच्या आता लक्षात नाही. पण मस्त वाटलं तुमची जी इथे केलं. कुठली लीग होती ती? तेव्हा तुमचा जो सत्कार केला वा छान वाटलं. NPL आणि तुमच्या त्या तब्येतीविषयी सगळं कळलं आणि जाम वाईट वाटलं. पण ठीक आहे, देव सगळं बघतो. तुमच्या मुलांना तुम्हाला बऱ्याच याच्यातून वाचवलं आणि गावातील इकडच्या लोकांनी बऱ्याच लोकांनी मदत केली. त्यामुळे प्रदीप विचारे साहेब तुमचा मी फार वर्षापासून आहे, फॅन आहे, असं नाही. कळलं? ठीक आहे. मी स्वप्नील पाटील आहेत ना, आमचा अध्यक्ष, त्याचे वडील आहे. ओके, हे होते केडी पाटील साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅच चालू झाले. आपण पाहत आहात तळवली प्रीमियर लीग 2024. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रदीप पुजारी सर. आणि जाऊया, परिवर्तन हा सूचीचा नियम आहे. यावेळेस आपण पाहू शकाल टायमिंग बे मिसाल वाईड डिश लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. यावेळी देखील झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. चला सन्मान करूया. जगदीश वैद्य साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. आम्ही विशाल पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय जगदीश वैद्य साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे.
टॉप एज संधी आहे, त्या खाली विक्रांत पाटील, चूक होईल नाही होणार. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि विक्रांत पाटीलने हा झेल पकडला, हा लीगल आहे किंवा नाही याकडे पाहिलं जाईल. आज मुख्य व्यासपीठावर ज्ञानेश्वर मडवी देखील आहेत. त्यांचा संघ जय बालाजी संघ कालच्या दिवसात आगरी स्पर्धेमध्ये मात्र फायनल मध्ये पोहोचला, त्यांचा देखील आभार. बरोबर काल मदन नाना प्रतिष्ठान हा संघ देखील फायनल मध्ये पोहोचला. आज कुठला संघ जाईल फायनल मध्ये आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असेल. जे प्रेक्षक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा, कारण की तुमच्यासाठी एक सोन्याची अंगठी, म्हणजे सोन्या नावाच्या मोलाची नाही तर गोल्डची अंगठी असेल, तर सन्मान केला जातो वैद्य साहेबांचा आणि महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रत्येक पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच. आपलं तळली प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत आहे. सिंगल मीट नॉट आउट घोषित केला जातोय. झेल पकडला होता पण सीमा उल्लंघन केलं होतं, त्यामुळेच कुठेतरी एकदा मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नरेश एक्सपिरियन्स खेळाडू आहे. बालाजी साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. मनोज दळवी सारखी मोठी भिंत पार करणं अक्षयला कठीण होईल आणि आता चूक होणार नाही. आता कुठलीही सीमा उल्लंघन केली जाईल नाही आणि अक्षय पाटीलला परतावा लागेल. आदरणीय बालाजी साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. त्यांचं देखील योगदान राहिलंय या तळोली प्रीमियर लीग साठी आणि विशाल पाटील लारा यांच्या शुभ हस्ते अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तर पहिला धक्का लागतोय. अक्षय पाटील कॅप्टन परतलाय. नवीन फलंदाज मनोज राठोड हा देखील आक्रमक खेळाडू आहे, हा देखील विस्फोटक खेळाडू आहे. क्षमता आहे, मनगडात ताकद आहे, ती ताकद आता दाखवावी लागेल, शक्ती प्रदर्शन करावं लागेल मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 87 धावांचं जे बर्डन आहे ना सँडी सर, ते बर्डन कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तेच घडलं. प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच विकेट प्राप्त झाली. ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉल ऑफ स्टंपवर आहे आणि लेग स्टंपवर बॅट फिरवली जाते, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 80 धावा, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 20 ची सरासरी राखायची आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मनोज दळवी, ज्याच्या बॅट मधून अर्धशतक आला आणि पहिल्या षटकामध्ये नरेशने अप्रतिम काम केलं. चला सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमला हंबल रिक्वेस्ट आहे की लगेचच आपण सामना सुरू करा. 5 ओव्हरची मॅच, 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. TPL चा थरार, तळोली गावाचं क्रिकेट, भरपूर इतिहास आहे. अनेक धुरंधर खेळाडू आहे या तळोली गावामध्ये. आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मांडवाचे मगारी चाललंय का या नाटकातील मॅनेजर आणि तळोली गावातील एक लेजेंड खेळाडू आहे बैराम आत्माराम पाटील. एक गोलंदाज म्हणून, एक फलंदाज म्हणून तळोली गावाच्या क्रिकेटमध्ये फार योगदान राहिलंय. गोपीचंद पाटील, गोपीनाथ पाटील आमच्या स्कोररच्या भूमिकेत आणि नेहमीच तळोली प्रीमियर लीग असेल तेव्हा आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला नेहमीच गोपीनाथ पाटील हे नेहमी असतात. स्कोरबोर्ड देखील त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून साकारला जातोय. एक खूप चांगले आर्टिस्ट आहेत आणि हा स्कोर बुक देखील त्यांच्याच माध्यमातून साकारला गेलाय. दरवर्षी आपण तळोली प्रीमियर लीगचा स्कोर बुक, एक स्पेशल स्कोर बुक पाहतोय. नेहमी अनेक स्पर्धेमध्ये जातो त्यावेळेस जे आपल्याला स्पोर्ट्स शॉप मध्ये जे रेडीमेड स्कोर बुक असतात ते रेडीमेड स्कोर बुक आम्ही पाहतो, पण तळोली प्रीमियर लीग मध्ये नेहमीच तळोली प्रीमियर लीग अशा प्रत्येक पानावर आणि पर्व 2024 या सगळ्या गोष्टी साकारल्या गेल्या आणि गोपीनाथ पाटील यांना संपूर्ण श्रेय जात आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मनोज दळवी गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चांगला फटका स्ट्रेट बॅटने केला आहे. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा फलंदाज निखिल सावंतच्या बॅट मधून आलाय षटकार.
धावा कर लागलीत. अकोट टप्प्याचा बॉल इथे टॉप पेज लागली. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावानं टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करावं लागलेत. 87 धावांचं टार्गेट आहे. इथे आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, पण सुरुवात जर पाहिली तर कुठेतरी खराब झाली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जतीन जय 11. अक्षय पाटीलने टॉस जिंकला होता, निर्णय घेतला होता की आम्ही फिल्डिंग करू आणि 40-45 पर्यंत समोरच्या टीमला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. पण त्या व्यतिरिक्त इथे चांगला खेळ पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, त्याला अगदी खेचून मारलाय. एकदा मेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. 16 धावा दाखल करावं लागलेत. बळीराम पाटील एक लेजंड क्रिकेटर आहेत. या तवली गावामध्ये 2 बळीराम पाटील आहेत, 4 बळीराम पाटील आहेत अशी माहिती आम्हाला मिळतील. सध्याच्या घडीला बळीराम पाटील, बळीराम आत्माराम पाटील आणि बळीराम पांडुरंग पाटील हे 2 खेळाडू आहेत. त्यांच्याबद्दल मला माहिती आहे. बळीराम अंबू पाटील देखील आहेत बघा. 3 बळीराम पाटील आहेत आणि चौथे बळीराम पाटील बळीराम मच्छिंद्रनाथ पाटील बघा. 4 बळीराम पाटील आहेत. म्हणजेच तुम्हाला जर बळीराम पाटील यांचा ऍड्रेस शोधायचा असेल तर त्यामधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव तुम्हाला मेन्शन करावं लागेल, नाहीतर तुम्हाला 4 घरं फिरावी लागतील. कुरिअरवाल्यांना तारांबळ उडते, कारण की तळोली गावात बळीराम पाटीलचं नाव घेतलं ते कुरिअर घेऊन येत नाही आणि कुठल्या बळीराम पाटीलकडे जायचं. चला पुन्हा एकदा विनोदाचा भाग आहे, पण सगळेच बळीराम पाटील यांनी योगदान दिलंय कुठल्या तरी क्षेत्रामध्ये. म्हणजेच क्रिकेट असेल, कला क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. प्रत्येक युवकाचं, प्रत्येक मान्यवरांचं योगदान आहे तळोली गावासाठी. आज तळवळी गावाच्या अस्मिता आणि तळवळी गावाच्या क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा TPL. सातारा ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. निखिल सावंतच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा दाखल करावं लागलेत. पॉवर प्लेचं जे रिस्ट्रिक्शन होतं तिकडे संपलंय आणि आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये करायचे 67 धावा. धावा आव्हान अवघड आहे, कठीण आहे. 67 करायचे ना, 87 ना, मग 67 बरोबर आहे ना भाई, माझं गणित चांगलं आहे. 67 धावा अजूनही करायच्यात. 3 षटकांचा खेळ बाकी, म्हणजेच 20+ धावा कराव्या लागतील. म्हणजेच 22+ तुम्हाला धावा कराव्या लागतील या प्रत्येक षटकामध्ये. त्यामुळे कशा पद्धतीने क्रिकेट खेळावा लागेल. चांगली स्पर्धा. तळोली प्रीमियर लीग सलग 4-5 वर्ष सँडी सर ही स्पर्धा करण्याचा मान मला मिळतोय. जो विश्वास तळोली गावाने दाखवलाय. अगदी आमच्या बाजूचं गाव आहे लहारा. यांनी पहिल्यांदा फोन केला होता की तळोली प्रीमियर लीगला तुम्हाला यायचंय. ज्यावेळेस माझं समालोचन क्षेत्रामध्ये सुरुवात केली होती त्यावेळेपासून आजपर्यंत जो विश्वास तुम्ही दाखवलाय. 1 वर्ष थोडासा हे आयोजन कमिटी नाराज होती, कारण की माझ्याकडून मिस्टेक झाली होती. या स्पर्धेसाठी मी अवेलेबल नव्हतो. त्यामुळेच ज्यावेळेस मी या स्पर्धेसाठी आलो तर एकही कमिटी मेंबर्स माझ्याशी बोलायला तयार नव्हता. कारण की रागवणं साहजिकच आहे, की मी घरचा माणूस आहे आणि घरच्याच माणसावर आपण रागवतो लारा, राईट. चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर अजय पवार. 18 बॉल मध्ये 67 धावा करायचे आहेत. पहिला बॉल ज्युसी फुल टॉस आणि या फुल टॉसचा पुरेपूर फायदा उचललाय. फलंदाज आपण पाहू शकाल मनोज राठोडच्या बॅट मधून षटकार आलाय. मॅच ऑन आहे. अजूनही संधी आहे. प्रयत्न करावा लागेल. मगाशी 3 विकेट घेतलीये. आता 3 षटकार मारावे लागतील मनोज राठोड. बॉलिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन दिले. आता बॅटिंग मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. याला म्हटलं जातं क्रिकेट. आज सँडी सर समालोचन करणार नाहीत, कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रत्येक सेकंदामध्ये त्यांना फोन येतोय, त्यामुळेच आज ते फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसतील.
जरा थँक्यू व्हेरी मच. आणि मनोज राठोडच्या विकेटचं पतन. गडी क्रमांक बाद होतोय दुसरा. चला चंदन पांडे फलंदाजीसाठी आला. चंदन पांडे यावेळी देखील फटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये चेंडू जाईल सीमा लगत. सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चंदन ज्या पद्धतीने चंदन पांडे मैदानात आला तर बळीराम पाटील हे जरा खुश झाले, कारण की पांडे हे आडनाव त्यांच्या सासुरवाडीचं आहे, म्हणून आपल्या सासुरवाडीचा कुठला खेळाडू आलाय या अपेक्षेने आज बळीराम पाटील आहेत. ऑन साइडला फटका पाहू शकाल. पांडेच्या बॅट मधून आलाय लाजबाब स्ट्रोक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे छोटा पॅकेट बडा धमाका आणि 2 धमाके पाहायला मिळाला मनोज पांडेच्या बॅट मधून. बॅट मधून षटकार आलाय. दिलीप पाटील यांनी झेल पकडलाय. यावेळेस 2 तेरी तो 1 मेरी हे सांगणारा बॉल. यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. अजय पवारने विकेट घेतलीये चंदन पांडेची आणि फलंदाज बाद होईल. बॅक टू द डगआउट. क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलाय, मला आठवतंय की 7-8 वर्षापूर्वी सचिन सावंत हा खेळाडू तळोली टीम कडून खेळायचा. त्यावेळेस मात्र काय धुवाधार बॅटिंग केली. अनेक स्पर्धेमध्ये षटकारासाठी जाणला जातोय आणि बळीराम पाटील यांच्या वतीने षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. सचिन सावंत अनेक वर्ष क्रिकेट मध्ये योगदान राहिलंय आणि अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. आता 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये करायचे 50 धावा. 12-50 इक्वेशन आहे. 25 सरासरी राखायची. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण या कठीण परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने क्रिकेट खेळावं. क्रिकेट असा माध्यम आहे की जे काही रुसवे फुगे असतील ते आपले दूर करतोय. क्रिकेट असा माध्यम आहे की तुम्हाला आयुष्यात संघर्ष कसा करावा हे शिकवतं. क्रिकेट असं माध्यम आहे की कठीण परिस्थितीमध्ये खंबीर कशा पद्धतीने राहावं. क्रिकेट असं माध्यम आहे की तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्थिर, स्तब्ध आणि शांत कसं राहावं. याच क्रिकेटच्या खेळाचा रणसंग्राम सुरू आहे. तळोली प्रीमियर लीग 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. चला नेक्स्ट मॅच. टीम लगेचच रेडी राहा. ही मॅच संपल्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जाईल. सचिन सावंत साठी बळीराम पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. नरेंद्र मडवी साहेब राणालावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. यावेळेस फटका पाहू शकाल. सचिन सावंतच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. आणि पाटील यांच्या वतीने ते पारितोषिक मात्र लागू होईल. बॉलची व्यवस्था करा. येस. अच्छा, पुढचा बळीराम पाटील मी मागे बघतोय, म्हणजे हाही गपलत होते. मी मगाशी म्हटलं होतं की कुर्वेरेवाला तळोली गावात येत नाही जेव्हा बळीराम पाटील यांचं कुठलं तरी पार्सल असेल. नक्की घरात जायचं कोणाच्या. 3 बळीराम पाटील आहेत. मी बळीराम पाटील याच्याकडे बघतोय मागे, पण पुढून पैसे आले. ही आहे तळोली प्रीमियर लीग.
आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता, गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. बॅटने चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44 धावा. 87 धावांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट आहे. सुरुवात कुठेतरी खराब झाली जय जतीन टीमची. इथे लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायर गुरुनाथ पाटील यांचा इशारा. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या -1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 46. फुलरलेनचा चेंडू ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न केला होता. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. सचिन सावंतच्या बॅट मधून षटकार आलाय. सचिन सावंत चौकार आला, माफ करा. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. 50 धावा. दाफलकार लगेच सचिन सावंत एक लेजेंड क्रिकेटर आहे. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय रुपेश पाटीलच्या माध्यमातून आणि फलंदाज सचिन सावंतचा खेळ संपलाय. सचिन सावंत परतला आपल्या टीमसाठी 11 धावांचं योगदान करून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 50 आकड्यावर. 4 गडी बाद 50 धावा. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. बॅट्समन नेम प्लीज. चला बॅट्समन नेम प्लीज. विनायक फलंदाजीसाठी आलाय. डावखुरा फलंदाज विनायक. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज दळवी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. अभिषेक गोलंदाजीसाठी आलाय. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातोय सीमा लगत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे. फेकी थोडीशी खराब आहेत पण बॅकअप चांगलं आहे. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. 51. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये करायचे तब्बल 36 धावा. 7 बॉल 36 धावा. 6 चेंडू 36 धावा. या 7 बॉल मध्ये 6 षटकार लागवावे लागतील. विनायक मोरे नवीन बॅटर. स्ट्राइक एंडवर फलंदाज सचिन निखिल सावंत. यावेळी देखील चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर येतो चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. चला सन्मानाकडे वळूया. राणाल टू तवली असा प्रवास केला. या स्पर्धेचं निमंत्रण आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन आज आपली उपस्थिती पाहायला मिळेल. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे परम कर्तव्य आहे तवली गावाचं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं आणि सुगंधाचं प्रतिपुष्प आणि विश्वनाथ पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. एक लेजेंड क्रिकेटर आहे. षटक क्रमांक 4 संपलं गेले. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 55 आकड्यावर. तर 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच जवळजवळ एका बाजूने झुकली गेली पण क्रिकेट हा निश्चिताने खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळेच क्रिकेट हा खेळामध्ये भाष्य करणं चुकीचं ठरेल. 6 बॉल मध्ये 32 धावा करायचे. पाकिट ऐसे ठेव दो. पाकिट भगवान के इसमें रखेगा और उसमें बाकी तो तिजोरी में.
पहिला बॉल फुलरलेनचा, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाजाला परतावा लागेल. विनायकच्या खेळीचा अंत होतोय आणि फलंदाज बाद होईल. विनायक करायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल आलाय. राहुल फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विक्रांत या टीमचा कॅप्टन आहे, आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळेच विक्रांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राय केला आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावा करायचे. आव्हान अवघड आहे, कठीण आहे आणि जवळजवळ इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. फलंदाज निखिल सावंतच्या बॅट मधून येतोय षटकार. बघा, योग्य वेळी योग्य तो पत्ता काढणं इम्पॉर्टंट असते, कारण की वेळ गेल्यानंतर हुकमाचा एका देखील वाया जातो. त्याप्रमाणे जर ही षटकार अगोदर लागवले असते तर ही मॅच मध्ये कमबॅक केलं असतं. आता वेळ गेल्यानंतर हे षटकार मात्र मॅचला विजय मिळवू देऊ शकणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या आकड्यावर. आता 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉल मध्ये करायचे 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. इथे देखील फटका येतो, अगदी स्लॉट मध्ये पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. मधून येतोय तिसरा धमाका. आता समीकरण आहे 2 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेस 3 लाजबाब षटकार, लगातारचा तिसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग, लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते निखिल सावंत. म्हणूनच म्हटलं जातं की मी रडतोय, मी पडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. आकड्यावर अजूनही 12 धावांची आवश्यकता. यावेळेस फुलरलेनचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मात्र इथे धाव मिळत नाही आणि अशा तऱ्हेने हा सामना 12 धावाने जिंकलाय. तो म्हणजेच टीम मदन नाना प्रतिष्ठान टीम. वेल प्लेड मदन नाना प्रतिष्ठान आणि हार्ड लक जय जतीन 11 संघ. चला मॅन ऑफ द मॅच जाऊया. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट, ज्या खेळाडूने या TPL 2024 च्या या हंगामामधलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तो खेळाडू आहे या तळोली गावाचा पहिला बायकर मॅन मिस्टर मनोज दळवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मनोज दळवी